राहुरी तालुक्यातील आंबी शिवारामध्ये 33 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या। मोलमजुरी करणाऱ्या प्रदीप वाघ यांच्या आत्महत्येनं 2 लहान मुलांचं पितृछत्र हरपलं। राहुरी तालुक्यातील आंबी शिवारातील गांधेवाडी परिसरात 33 वर्षीय मोलमजुरी करणाऱ्या तरुणानं राहत्या घरामध्ये गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जाते। प्रदीप कुंडलिक वाघ वय 33 हे गांधीवाडी येथील रहिवासी असून ते विवाहित होते। मोलमजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। मंगळवारी सकाळी त्यांच्या पुतण्यानं घरामध्ये प्रवेश केला असता प्रदीप वाघ हे घराच्या पत्र्याखालील बल्लीला साडीच्या सहाय्यानं गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले। ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील यांनी तात्काळ राहुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन सप्तर्षी आणि पथकानं घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला। रुग्णवाहिका चालक पप्पू कांबळे यांच्या मदतीनं मृतदेह ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला। शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। मयत प्रदीप वाघ यांच्या पश्चात आई वडील 2 मुलं भाऊ भाऊजे आणि पुतणे असा परिवार आहे। त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली। पुढील तपास सुरू असून या घटनेनं गांधेवाडी परिसरात शोककळा पसरली। SR24 न्यूज करिता रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ, राहुरी।